तंबाकू सेवन से कैंसर, दिल का दौरा, फेफड़ों के रोग जैसी कई जानलेवा बीमारियां होती हैं। इस फिल्म अथवा कार्यक्रम में दिखाए गए कलाकार किसी भी प्रकार के तंबाकू उत्पादों जैसे कि बीड़ी, सिगरेट, खैनी, जर्दा इत्यादि के सेवन का समर्थन या प्रचार नहीं करते हैं। फुफ्फुसं स्पंजाच्या रचनेत हवा आत घेतात. काही लोक त्यांची फुफ्फुसं वापरतात सिगरेटचा धूर खेचण्यासाठी. साधारण धूम्रपान करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या फुफ्फुसात कॅन्सरचे विषाणू म्हणजे टार ओढून घेत असतात. ते किती असतील याचा अंदाज लावाल तर तेवढे पुरे आहेत तुम्हाला आजार देण्यासाठी. धूम्रपान आणि मद्यपान आरोग्यास हानिकारक आहे. चल रे पंढरी. अजून 3 माठ आणि 7 पोपळी भिजवायच्या आहेत. आज्या, कशाला घालतोस रोज पाणी? एकदाच घालून टाकायचं. टाइम तू रोज जेवतोस ना रे? हो. एकदा जेवून भागतो नाही. रोज पाणी घातलं नाही तर नारळ कसे देणार ते? देवाजीचा वास असे राणीवनी नारळाचं पाणी भरेतोच. देवाजीचा वास असे राणीवनी नारळाचं पाणी भरेतोच. नारो म्हणे गुळ्या नाही मंदिरात, कोवळ्या कोंबात पांडुरंग. शाबास. मग तो कोंब करपू नये म्हणून काळजी घेतली की पांडुरंगाची पूजा झाली. हा हेच साप साप. अरे अरे झाड आहे हे, तोडू नये रे. झाडांना पाणी घालावं, माया करावी. माझ्यानंतर तूच बघणार रे बाळा. अरे सूर्य मावळला की रे. तुळशीकडे दिवा लावायला हवा, नाहीतर तुझी आजी स्वप्नात येऊन करवा देईल माझ्यावर. आज्या, तुला कसं कळलं सूर्य मावळला ते? ऐकलं नाहीस? खोताची बग्गी गेली, दिवस मावळला की रोज नव्या मेनकेला ती आणायला जाते आणि दिवस उजाडला की सोडायला जाते. आज्या, मेनका म्हणजे आमच्या शाळेत आली ती. शाळेत? शाळेत कशाला? तुझ्या मास्तराची तपश्चर्या भंग करायला? नाही हो, आज दुपारी बाहेर भोंग्यावर ओरडत होते. काय? सरस्वती विद्यालयाच्या पटांगणावर येणार मेनका 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 मेनका. विश्वामित्र मेनका. मग त्यांची तपश्चर्या हा देवेंद्र पूर्ण करू देणार नाही. तुझ्या सान्निध्यात असणाऱ्या त्या अष्टरंभा, त्यापैकी एक ती मेनका, त्या मेनकेला या ठिकाणी पाचारण कर. कोण ग मेनके? जशी असशील तशी या देव दरबारी उपस्थित हो. अरे कर्म. अरे मेल्या मेनका असस तू, मेनका. माय झ्यात या माका शिकवू नकोस. माका माहित असा मी मेनका असायचा. माय झयो. देवेंद्र हाक मारण्यास कारण? मेनके, या देव दरबारी तुला हाक देण्याचं कारण या देवेंद्राने एकाच गोष्टीसाठी केलंय. तुला आजच्या दिनी मृत्यू लोकाच्या ठिकाणी जाऊन त्या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करायची आहे. आज्ञा घे, आज्ञा.
तथास्तु तथास्तु. ए माय झया, तुका किती वेळा सांगितलंय की कपड्याच्या पेटीत खाद्याच्या पुढ्या ठेवत जाऊ नको म्हणून. मुंग्या शिरल्या मरे. अरे तू इथे काय करतोस? आपला प्रवेश आहे तिथे. अरे खड्ड्यात गेला तो प्रवेश. मुंग्यांनी नको तिथे प्रवेश सुरू केला असा. आई के पावाक मुंगे येईल की काय. पापल्या मेला मेनका शीड झाली तुझी, निदान पाव तरी ताजे वापर. नाहीतरी लोक भजी मारणारच, नंतर त्याच्या बरोबर खाता तरी येतील. करा करा थट्टा करा. या कोकणात ना खलीला किंमत नाही असा. बाहेर बाल गंधर्व तो थाट बघा काय असा ता. दुधाने आंघोळ करतात म्हणे. अरे ती निदान आंघोळ तरी करतात. तू गाणं नाही तर त्यांच्याकडनं एवढं तरी शिक. झाडी उठ, चल तेव्हा इकडून मारून टाकेन, तबला फोडून टाकेन डोक्यात तुझ्या. काया तुला नाजूक वाटली काय रे? काय हो, इतके पैसे दिले आणि सांगितले चांगली बाई घेऊन ये मादक. मोदक घेऊन आला उकडीचा. मालकानू आता आपल्या या गावात हिच्यापेक्षा मादक बाई मिळणार कुठून? अरे हरामखोर असतील असल्या बाया तर रात्र गेलीच वाया. आता एक काम करूया, या मोकळ्या हवेत जाऊया, बघूया शिंची झोप येते की नाही. मालकानू माझं जरा ऐकतं का? अरे पालखी काढा रे. काय ही कोणाची पोर आपल्या गावातली दिसते? आपल्या गावातली शक्यच नाही. गावातल्या सगळ्या पाठपोट लक्षात येत माझ्या. ही दुसऱ्या गावातनं आलेली आहे आपल्या गावात जत्रेला. खाली ठेवा रे, खाली ठेवा. अरे खाली ठेवा, खाली ठेवा. हळूहळू काय थांबू बाई, थांब थांब थांब. एवढी मालकानो सांभाळून. अगो थांबू थांब. मला जीव जडला तुझ्या वरी मुनीवरा. घोड्या खोतानू धरतोस तो. धर झाला मेल्या धर झाला. बाबल्या बाबल्या अरे वा. मालकानू इकडे कुठे निघाला? इकडे जायचंय. सुरेख काय थंडगार वारा आहे.
तुला सांगतो जणू स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. ठरलं विरक्या. आता या वाडीतच आपला रंगमहाल बांधायचा. या वाडीतच. पण मालकनो, साऱ्या पंचक्रोशीतल्या जमिनी आपल्याच आहेत, ही पण असणारच. पण ही वाडी माझ्या मते कुठल्या तरी म्हाताऱ्याची आहे, त्याला विचारायला लागेल. अरे कुणाची टाप आहे आम्हाला नाही म्हणण्याची. अरे मालकानू, तुम्ही इथं कुठं? हा, कोण रे फाटक्या आम्हाला जाब विचारणारा? काय रे फाटक्या, कोण तू? या फाटक्याला नारबा म्हणतात. ही वाडी या फाटक्याचीच आहे. पण काय नाही ते विचारा. याशी शाळी आहेत, सुपारी आहे, पण उगाच नाही. हा रात्रंदिवस मी खूप घाम घालतो म्हणून दिसते. याला म्हणावं उद्या सूर्य उगवायच्या आत इथून चालतं व्हायचं. तर बर का फाटके, ही जी वाडी ना ही आमच्या मालकानं खूप आवडली आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे, ही वाडी त्यांना देता का? म्हणजे तसं काय तुम्ही म्हणाल तसं, आमचं तसं काय. अशी भीक मागितल्यासारखी काय वाडी मागतोस? आजपासून ही जी जमीन आहे ती आमची जमीन, आम्हाला परत द्यायची. आणि उद्या दिवस उगवायच्या आत इथून चालतं व्हायचं. नाही मालकानू, माझ्या आजाला थोरल्या सरकारने ती बक्षीस दिलेली आहे. शिकारीला गेले होते ना, त्यांचा जीव वाचवला ना म्हणून जमीन दिली. कागद आहे माझ्याकडे, आणून दाखवतो. तो कागद घ्यायचा, त्याची सुरळी करायची आणि घालायची तुझ्यावर. हे बघे, रंगराव खोत म्हणतात मला. आज सूर्य मावळाच्या आत वाड्यावर यायचं. पेरकीत देईल त्या कागदावर निमूटपणे अंगठा लावायचा. कळलं? नाही मालकानू, हे जमणार नाही. तुम्ही वाटल्यास रोज इथं शाळेचं पाणी प्यायला या, मी तुम्हाला देईन. हा, पण माझी माऊली मागू नका हो. तिला काय हवं नको त्याची काळजी मी घेतो, मला काय हवं नको त्याची काळजी ती घेते. पण मी जिवंत असेपर्यंत तिला विकणं शक्यच नाही हो. मग ठीक आहे. माझी माणसं आज सूर्य मावळाच्या आत तुझ्या मोडद्याचा अंगठा कापून त्या कागदावर लावते. चल रे वेरक्या. नाही मालकानू, ऐका, माझी चूक झाली. ही साडी खाऊन तरी जा. चले हाट. आता ही वाडी माझी झाल्याशिवाय ही शाळी खाणार नाही, लक्षात ठेव. ते पण या नदीच्या किनारी बसून. रे वेरक्या. ओ मालकानू, 6 वाजले. हरामखोर लेकाचा अजून कसा नाही आला? मालकनू, आता मुंबईहून येणार म्हणजे उशीर होणारच ना. बोट वेळेत यायला नको. अरे कोणाबद्दल बोलतोयस? कोण येणार आहे मुंबईहून? धाकले मालक येणार होते ना. मल्हारराव बद्दल बोलता ना तुम्ही? अरे माझ्या कार्ट्याबद्दल नाही बोलत, त्या फाटक्याबद्दल बोलतोय. त्याचा कागद तयार झाला की नाही? सकाळपासूनच तयार करून ठेवलाय. एकदा का त्या नारबाचा इथे अंगठा लागला ना की ती वाडी तुमच्या मालकीची झाली. पण मालकानू, काय हा नारबा जर आलाच नाही तर काय करायचो? सुमन्या. जी सरकार. त्या नारबाकडे जायचं. जी. त्या नारबाच्या मुसक्या बांधून वेशी बाहेर न्या. बर. त्याचा मुर्दा पाडा आणि त्याच्या मुर्द्याच्या डाव्या हाताचा अंगठा इथे घ्यायचा. बर. आणि हे बघे, त्याच्या रक्ताचा एक टिपूस जर या कागदावर सापडला तर तुझा मुर्दा पडेल. जी सरकार, काम झालंच म्हणून समजा.
आता रातच्याला मैफिल सजवायची वेरक्या. त्या मेनकीला घेऊन या. नारबा, खोताची माणसं तुला मारायला येत आहेत. पळ लवकर, पळ. अरे नीट शोधासाठी. अरे बघतोयस काय, पळ लवकर. अरे जा, ती बघ माणसं आली. निघ लवकर. पंढरी चल चल चल, पंढरी चल. जाऊ 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 जाऊ, पळ 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 पळ. तो बघा नारबा, पकडा त्याला. ए नारबा, थांब थांब. थांब नारबा, थांब. जागचा हलू नको. तो बघ नारबा. सरदार, पोलिसांचा खबऱ्या समजून गोळी घालणार होतो, पण बारक पॉर दिसलं बरोबर म्हणून इथं घेऊन आलो. आता काय करायचं यांचं? नारोबा, ओळखलंस का? हा, ओळखलंस मला? अरे 7-8 वर्षापूर्वी एक फकीर आला होता तुझ्याकडं. पाय रक्तानं बाकलं होतं त्याच. तू दवपट्टी केलंस, खाऊ घातलंस त्याला. सकाळी माघारी निघाला तो. पैसे देऊ केलं त्यानं तुला. तू म्हणलास नारो म्हणे नाही पैसा पायी. सेवा त्याची ठाई रुजू झाली. अरे तोच फकीर ब्या. नारोबा, अरे तुझ्या पाय हाय चित्ता ब्या. अजून तुझी बाग आठवते मला. तीच भरली खोताच्या मनात. मी नाही म्हणालो तर जीवावर उठला माझ्या. आज तुझ्या माणसानं वाचवलं, पण उद्याचा काय करायचा नाही. मायला हे गोरे परवडले, पण भडवी ही जमीनदाराची औलाद गरिबांना जगू देणार नाही. पण तू घाबरू नकस, मी आहे तुझ्या सोबत. अरे 17 खोताने 5 इनामदार आडवं पाडल्यात या सत्तून. आपलं नाव ऐकलं ना तर अजूनही धोत्र पिवळी होता त्यांची. कुठं ठोकतो या रंगरावाच्या. चला रे, या रंगरावाच्या. चल नारोबा. आता ही मेनका नाच करेल बघा. कोणतं गाणं म्हणलं होतस तू? जीव जडला तुम्हावरी मुनिवरा. या सगळ्या विश्वामित्रांची तपश्चर्या भंग झाली पाहिजे. नाच. मालक, मला माफ करा मालक. मालक, पुन्हाची चूक नाही होणार मालक. जाग चाल नगस. तिकडेच बस. बस नाही तर इथंच ठोकीन तुला. ओळखलंस आपल्याला? याला ओळखतोस? आजपासून हा आपला माणूस आहे. त्याच्याकडे वाकड्या नजरेने जरी बघितलंस ना तर गावभर दागवा हिंडवीन तुला. काय हे बघ, देव माणूस आहे तू. त्याच्या केसाला जरी धक्का लावलास ना तर धोत्रातच गोळी डागन तुझ्या. कळलं? ए गावकऱ्यांनो, सगळ्यांनी ऐका. इथं जे काही घडलं ते उभ्या गावभर बोबलून सांगायचं. चल नारोबा, चला रे. मालकानो, अरे
अहो ऐका रांडे मारू नाही खबरदार कोणी पुढे आलं तर मारून तुम्ही मागे या सोडा मला मालकानो अरे तू थांब तुम्ही थांबा पुढे कोणी नाही आलं पाहिजे मालकानो मालकानू 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 आता मालकानू ऐका मालकानू चला लवकर चला बरं झालं मालकानू तुम्ही वेळेत आलात. मी म्हटलं तुम्ही राहिला कुठे काय झालं सांगता ना. आता काय झालं काल संध्याकाळपासून मालकानी दार लावून घेतलं नाही. आता सकाळ होत आली दार उघडायचं नाव नाही. जेवलं पण नाही रात्रीपासून. रात्रभर जोरदार दारू काम सुरू असणार मग जेवणाची शुद्ध कुठून असणार. शी चला बघू म्हणून मी इथे येत नाही. बेरके दरवाजा तोडावा लागेल. ए स्वप्न्या धक्का मार. जी मालकानू 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 उरफाट्या गावाचा उरफाटा चाहळा उरफाट्या गावाचा उरफाटा चाहळा पिंडाचा इथे कवळ्यावर डोळा. उरफाट्या गावाचा उरफाटा चाहळा पिंडाचा इथे कवळ्यावर डोळा. सशानं शिकार केली वाघाची सशानं शिकार केली वाघाची नशिबाला भिडे काय गजाल खरी काय गजाल खरी काय गजाल खरी काय अरे गजाल खरी काय. उरफाट्या गावाचा उरफाटा चाहळा पिंडाचा इथे गवळ्यावर डोळा. सशानं शिकार केली वाघाची सशानं शिकार केली वाघाची नशिबाला भिडे काय गजाल खरी काय अरे गजाल खरी काय गजाल खरी काय गजाल खरी मुंगीच्या मुताना वाहिला हत्ती सतीच्या दाराला तांबडी बत्ती रे सतीच्या दाराला तांबडी बत्ती. मुंगीच्या मुताना वाहिला हत्ती सतीच्या दाराला तांबडी बत्ती. माणूस मेला हातून म्हणून माणूस मेला हातून म्हणून माझा रकाशीला जाय गजाल खरी काय अरे गजाल खरी काय अहो गजाल खरी काय गजाल खरी काय अरे गजाल खरी काय अहो गजाल खरी काय अहो गजाल खरी काय हे गजाल खरी काय अरे गजाल खरी काय. माडकुळकरांचे 30 गुंठे परबांचे 10 गुंठे परबांचे 10 गुंठे
सावंतांचे 50 गुंठे, सावंतांचे 50 गुंठे, भोसलेंचे 85 गुंठे, भोसलेंचे 85 गुंठे, कुडाळकरांचे 60 गुंठे. कुणाची राहिली ती सांग. ज्या घेतल्या त्या झाल्या आपल्याच. कुळ कैद्यात गेलेल्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या जमिनी आपल्या ताब्यात यायला हव्यात. माझ्या आजाचा एक छत्री अंमल होता, तो अंमल परत मिळवायचा आहे. आणि हो, या कुठं निघाल्या नटून थटून आलो. रेणुका देवी कुठे निघाला? कुसुमावतीच्या लेकीचा साखरपुडा आहे आज. साखरपुडा आहे? वा वा वा. हे काय? अरे बापरे, हे 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 काय? माझी तिजोरी म्हणजे तुम्हाला काय आवली बाबाची गुफा वाटली की काय? अहो, तोला मुलाची माणसे ती, मग त्यांना तोला मुलाचा आहेर द्यायला नको का? असा? हो. अहो, आपल्या लग्नात आठवतं का, त्यांनी चांदीचं पोकळ मोदक आणि चांदीच्या दुर्वा दिल्या होत्या. मग एवढं सगळं नको द्यायला? चांदीचा पोकळ मोदक, त्याच्यासाठी चांदीचा तांब्या, हे चांदीचं पंचपात्र, हे चांदीचं निरंजन, हे चांदीचं तामण, खड, नारळ, ही फळं. पयो आतमध्ये घेऊन जा. ही फळं उद्या एकादशी आहे ना, खायला कामाला येते. जा 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 जा. अहो, चांदीचा पोकळ मोदक दिला होता की नाही त्यांनी, मग त्यांना हा नारळ द्या. पाणी भरलेलं आहे आतमध्ये. आणि हा भोकाचा पैसा वर. हा हा आहेर द्या. थांबा थांबा थांबा, पदर बाजूला करा. तुमचा साखरपुडा आहे की काय? हे इतके सगळे दागिने घालून जात आहे? अहो, आपल्याकडे इतके दागिने, मग मी लंकेची पार्वती बनून का जाऊ? 40 तोळ्याचे दागिने आहे ते. हे जर असे घातलेत ना रोज रोज तर 30 तोळ्याचे होतील. आणि एखादा पडला तर नुकसान कुणाचं होणार? राहू द्या, मी जातच नाही. मालकानो, काय झालं बेरक्याला? अरे रांडेचा नीट आला तर शपथ. अरे काय झाले? अरे बोडकीचा बोल ना पुढे. पेपर आलं की काय? म्हणून सांगत होतो दागिने घालून जाऊ नको, मान कापून घेऊन जाईल. जा आतमध्ये, आतमध्ये. भोकाचा पैसा देऊन जा. हे घ्या. साखरपुडा कुठं? सत्तू कुठं? मी बंदूक घेऊन. बंदुकीचा काही उपयोग नाहीये. ती घातली आतून, पालीनं पिल्लं घातले, गोळीच्या ऐवजी पिल्लं बाहेर पडतील. सत्तू कुठं? सांगा. इथे सत्तू रामोशी पोलिसांच्या ह्याच्यात तावडीत. कुख्यात दरोडेखोर सत्तू रामोशी याला अटक. व्हेरी गुड न्यूज, गुड न्यूज. बाबानू, कुख्यात दरोडेखोर सत्तू रामोशी पोलिसांच्या तावडीत. तुमची 20 वर्षापासूनची दबलेली इच्छा आता पूर्ण होणार. तुमचा जीव अडकला होता ना त्या नारबाच्या वाडीत. आता ती नारबाची वाडी मी ताब्यात घेणार. राम 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 अरे काय झालं आजा? तू पंढरीस ना? अरे आता बघितलं मी. काय? रंगरावाचं भूत. तू काल अमावस्येला शाळा नाही ना दिलंस? पिसाळलाय तो. कंबर मोडली ना माझी. कशी मोडली? मी माडावरून पडलो तो तसा पडलो नाही. रंगरावच्या भूतानं ढकललं होतं ना मला. हा? अरे तुला चेष्टा वाटते सगळी? वाटायची, आता नाही वाटत. आजा
मी स्वतः पाहिलं. काय या डोळ्यानी गपकन माझ्या नरडीवर बसलो आणि बोललो, काय माझ्या शाळा कुठे आहे? काय सांगतोस काय? अरे बापरे, ही सगळी वाडी मी झपाटली आहे. ही ताडी माडी सुपारी सगळी मी झपाटली आहे. या वाडीत दिसलास ना तर ठार मारून टाकेन. तुला? मला नाही तुला. आणि जमल्यास मला. अरे मारुती राया, म्हातारे आता काय? मला एक कल्पना सुचली. एकमेव उपाय दिसतोय मला. शाबास शाबास. काय काय उपाय काय सांग तरी. ही भूताची वाडी आहे ना, विकून टाकायची. मी गिराईक पण पाहिलंय. 1000 रुपये देतोय. 1000. शाबास रे माझ्या सोन्या. इतके दिवसात मी ओळखलाच नाही तुला. गुणी माझा बाळ. ये इकडे जवळ जरा. इथे ये जवळ. सांग मला. मी सांगितलं ना, मग तुला आवडणार. मला वाटलंच. ही वाडी आहे ना, ही विकायची. 1000 रुपये घ्यायचे. ते तू 1000 रुपये मला द्यायचे. मग मी फेणीची भट्टी काढेन आणि मग खोऱ्याने पैसा ओढायचा. का देऊ मी तुला पैसे? संबंध काय तुझा माझ्याशी? संबंध काय म्हणजे? नातू आहे मी तुझा. एकुलता एक या वाडीचा वारस, तुझ्या मुलीचा मुलगा. पण मला कोण मुलगीच नाही. आणि असती ना तरी तुझ्यासारखं नालायक वारस जन्माला घातला नसतं तिने. ये आजा ये, बरा आहेस ना? की रंगरावच्या भूताने झपाटला तुझ्या शिरलाय तो. अरे तुझ्या शिरलाय रंगराव. हो, त्याशिवाय वाडी विकायचा विचार आला नसता तुझ्या डोक्यात. माझ्या रंगराव, सोड माझ्या नातवाला, सोड, सोड, सोड माझ्या नातवाला, सोड, 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 सोड. आजा, ही वाडी आहे ना, वाडी माझी आहे. एकुलता एक वारस आहे. सौदा केल्याशिवाय राहण्याला सांगून ठेवतो मी. तांबीस वाडी विकतोय. अरे मी आजा आहे ना तुझा. कानात अत्तराचा फाया घातल्यान मेल्या. जन्माचे भिकारी, नाद सावकारी. खबरदार, खामोश. माय झाया एक कांड्या चोरा. काढता मुकुट, काढता असू दे मुकुट. ना. तुला नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार, नाही जमणार. जमेल ना मला. एक तर 8 दिवस झाला माझ्या कामिनी बालाला भेटलो नाही मी. आता ही कामिनी बाला कोण? माझी जम्मू रे. आता ही जम्मू कोण? माझी मंजू. मंजू. प्रेमान मी तिला जम्मू म्हणतो ना. आणि ती सिने तारखा आहे ना कामिनी बाला. जम्मू हुबेहूब तिच्यासारखी दिसते. आता ही सिने तारखा कोण? तुका काय करायचा? आणि तिचा बाप हुबेहूब खलनायक, ज्याने तिच्यावर पहारा ठेवलाय. भेटलोच नाही रे तिला मी. तरी पण नाही जमणार. तू जमेल ना बाबा, जमेल. एक प्रवेश करतो मी. एक प्रवेश. बरं माका सांग, मंजू म्हणजे त्या जोशी मास्तरांची पोर. हा, त्याचीच. हा, आता काढता मुकुट. नाहीतर तिच्या बापाला जाऊन सांगतो काढता मुकुट. काढ आता. बाबल्या, मेनकेच्या पावाला मुंग्या आल्या होत्या नाही, कुणाला सांगितलं नाही. माझ्या लक्षात आहे ना. ही चूक झाली माझी. सांगतो गावात बोंबट ठोक. ऐक ना, ऐक ना. सोड मला. हारून तूच करणार. होय ना, तूच करणार हारून. जो बाय राजो दिसतो. राजो. हो ना. आता सरकारला जाऊन असं संदेश वाचून दाखवायचा. हे बघ, सरकार, राणी सरकारांचा संदेश आला आहे. राणी सरकारांचा संदेश अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्याचाच असं म्हणायचं आणि पटकन भुतूर जायचं. कळला? खाई गेलो. हे माहिती साडीवर करून काय बघतोस? अरे मेला, तुझी हिंट्री आली. हो, पण ती नाही आली अजून. अरे तो तबलो घालून हा तुझ्यासाठी वाजवता. लवकर जा, नाही तर वाजून वाजून फोडीत तो. अरे बडू दे रे त्याला. अरे काय बडू दे. चाल चाल. अरे पण ती नाही आली. हिंट्री आली. हा, हे घे, घे. हिंट्री आली. असं जोशात जा. सरकार, राणी सरकारांचा संदेश आहे तुमच्यासाठी. सरकार, मध्या सेवक हो, तो संदेश आमच्या हाती द्या. नाही, तुम्हाला नाही. म्हणजे मी स्वतः वाचन म्हणतो आज. सेवक हो, तो संदेश आमचा आहे, आमच्या पत्नीचा आहे.
अर्थात तो संदेश माझ्या स्वाधीन करा. देणार देणार सरकार. पण कसे अजून प्रजा जमलेली नाही. प्रजा जमू दे मग लगेच मी वाचेन. सेवक काय बोलतात तुम्ही? लाख प्रजा माझ्या समोर उभी आहे. अहो लाखात कमी आहे एकाची. काय? एकाची भरली जागा की लगेच हा संदेश मी वाचेन. काय बोलता आहात सेवक? हलते सलते काही बोलू नका. तो संदेश माझ्या हाती द्या. नाही नाही मी स्वतः वाचेन. मग लवकरात लवकर वाचा. तो संदेश ऐकण्यासाठी कर्ण आमचे अधूर झालेत. अधूर झाले? ठीक आहे. मास्तर काळी चार घ्या. काय चाललंय हे सेवक? वाचतो. संदेश आहे जम्मू राणीसाठी. उद्या दुपारी त्याच पिंपळाच्या झाडाखाली येणे. उद्या दुपारी स्वतः जातीने पंढरी महाराज येणार आहे. काय वेळ बीड लागलंय की काय याला सैनिक? हो नाही. आणि कालच्या जत्रेतून तुमच्यासाठी भेट वस्तू सुद्धा आणलेली आहे. तुमच्या बापाने तुमच्यावर पारा ठेवल्यामुळे आमचे वांदे झाले. वांदे झाले? कुणाचे? पण या तुम्ही. संदेश कळला असेल तर हात वर करा. कोण सैनिक हो? हात वर करा. पकडा या नादान हात वर करा. हात वर करा. संदेश काय थांबून टाका. अरे पंढरी कारच्या काय करतोय? लुबाडतोय मला. अशी सुरी उपस्थित माझ्या पाठीत. अशी सुरी उपस्थित माझ्या पाठीत. अशी सुरी कसली बोंबा बोंब आहे? आणि कुणी सुरी खुपसली रे? त्या पोरांनी हो. सुरी खुपसली माझ्या पाठीत. सुरी? काय रे खूनबिन करतोस की काय? नाही हो सुरी नाही बोरू. बोरू आहे हो साधा. बोरू खुपसला? आजाचं डोकं फिरलंय. बोरूने काय खून करणार आहे? अंगठा घेत होता जबरदस्तीनं जमीन विकायला फसवून. म्हणजे सुरीच ना. मालकानू हे बघा काय. आणि इकडे बघताय ना. अरे बापरे. 1000 रुपयात ही सोन्यासारखी वाडी विकायला निघालाय हा रांडेचा. काय सांगताय काय? 1000 रुपये? 1200 रुपयात कुणीही हसत हसत गेली वाडी. अरे 1200 काय 1500 रुपयात नाचत नाचत येईल. 1500? अहो सोडा. 2000 रुपयात कुणीही घेईल. आपण या नारबाच्या वाडीचा लिलाव करायला नाही आलो. बरोबर आहे. बरोबर. नारबा तुला हे माहित आहे सगळं? सांगितलं ना मगाशी. मला फसवलं ते जबरदस्ती हो. जबरदस्ती म्हणजे बलात्कार. हो बलात्कार. मालकानू बलात्कारासाठी कमीत कमी बाई नको. रांडेच्या बलात्कार म्हणजे बळाने एखाद्याचे सर्वस्व लुटून घेणे. 376 कलम लावले ना 6 महिने खडी फोडायला आतमध्ये जाईल. आणि एकदा आतमधून बाहेर आला ना की सुतासारखा सरळ होईल. बघ तुम्ही पाठवाच त्याला. त्याशिवाय ना सुधारायचं नाही तो. हो नशीब तुम्ही आलात. नाहीतर जमीन गेलीच होते ना माझ्या हातची. बघ आतमध्ये. पण नारबा एकदा का आम्ही इथून गेलो आणि परत हा जीवावर उठला तर काय करणार? सरळ त्याला फौजदाराची हवाली करा. चांगली जन्माची अद्दल करू दे त्याला. उगाच परत आगोचरसारखा वागायला नको त्याने. काय मालकानो? हो नाही तू म्हणतोस ते खरं आहे. पण ते नारबास पटायला हवे ना. शेवटी नातू आहे ना त्याचा. नाही दादा घेऊन जा त्याला.
मला कोणी नातूच नव्हतं असं समजेन. राजा मी निघालो आता. बोलवलं तरी नाही येणार. तू बघ आता. बघ येतोय की नाही बघ. आणि पुन्हा आलास ना आणि जमीन विकण्याचा प्रयत्न केला तर फौजदाराच्या ताब्यात देईन सांगून ठेवतो. जमीन विकतोय? अरे माऊली आहे माझी ती. काय घोर कलियुग आलाय बघ. सख्खा नातूच जमिनीसाठी तुझ्या जीवावर उठलाय. पण तू काळजी करू नकोस. तुझा नातू नाही आला ना तर मी तुझी काळजी घेईन. हो. माझ्या बापानं जे काय केलंय ते आठवलं ना तर लाज वाटते. मी प्रायश्चित्त घेईन. हो. हे बघ, तू जितके दिवस जिवंत आहेस ना तितके दिवस मी काळजी घेईन तुझी. हा दिवस असे किती दिवस राहिले हो. पुढची पौर्णिमा काय बघत नाही मी. कशासाठी जगायचं? अरे रे 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 देर के बापड्याची जगण्याची पण इच्छा नाही बघ. नारबा काळजी करू नकोस. हा येतो मी. घरी कोण नाहीये? ये. हा. ही पेटी घेऊन कुठे चाललास? मी चाललो. कुठे? खूप लांब चाललो. फोंड्याला. 3 महिन्यात पैसे कमवेन आणि मगच येतो तुला भेटायला. इथेच. 3 महिन्यांनी इथे नको, कणकवलीला ये. का? तात्या मुलगा बघायला गेलेत. महिन्याभरात लग्न होईल माझं. पण माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. त्याचं काय आहे ना? मग पळवून ने ना मला. पळून? अगं अजून माझंच काय धड नाही. तुला कुठे नेऊ? कुठे ठेवू मी तुला? माझं नशीबच खराब आहे. ठीक आहे, जाते मी. आता रडलास तरी परत येणार नाही. बस बोंबलं. जम्मू ऐक ना. जम्मू राणी. कोणीच ऐकत नाही. आजा नाही घराच्या बाहेर काढ. आता गोपीला गाठायलाच हवं. एकदा का गोपी भेटला. हे काय पडलं इथे? तुला काय वाटलं? तुला एकट्याला जाऊ देईन मी? तू जाशील तिथे तुझ्या बरोबर येणार आहे मी. अगं पण तू जा घरी जा. अरे अरे तात्याने सांगितलं लग्नानंतर नशीब बदलतं. हो. हा मग चल. चल नशीब बदलूया. गोपीला गाठूया. चल चल. गोपी दोघांचंही नशीब बदलूया. राम 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 राम. रंग्याच्या आत्म्यानं बाईचं रूप घेतलं की काय? हरामखोर मला छळायला काय करील सांगता येत नाही. राम 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 राम. हला हला हला. नारबा. अरे नार्या. अरे मी आलोय. कसा आहेस बाबा? क्या तुला दिसतोय म्हणजे स्वर्गात नाही पोचतो, जिताय. या बाईला घेऊन माझ्या वाडीत काय आडोसा शोधायला आलाय? काय बोलतोस काय नार्या? काय म्हातात जळ लागला काय तुला? तो तुझ्या थोरल्या मालकाला लागलेला आणि तू त्याच्यासोबत होतास म्हणजे गुण नाही पण वाण लागला असणारच. आणि शेण किती चोरून खाल्लं तरी तोंडाला लागतच. काय समजलास? अरे मेल्या नार्या. अरे एवढा लांब तुझ्यासाठी मी जेवण घेऊन आलो. तू माझ्याच काष्ट्याला हात घाल. ही बाई तुझ्यासाठी आणली आहे. तू पहिल्यापासून सैल काष्ट्याचाच आहेस. मी काय करू या वयात बाई ठेवून? घेऊन जा तिला. कसले घाणेरडे विचार. शिशी 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 शि. अरे कोतानी जेवण बनवायला पाठवली तुझ्यासाठी. नको नको. थोरला खोतो आवरतो इथं. हिला बघून चेकाळेल तो. किती वर्षांचा उपाशी असेल देव जाणे.
मेल्या एवढ्या गोऱ्या म्हसनात गेल्या तरी खोडसाळपणा जात नाही तुझा. चल ग बाई चल, ठेवता वाटते आपण जाऊ. हा चल चल बाई आपण जाऊ. अरे जित्याची खोड मेल्याशिवाय जाईल? तुझ्या मालकाची गेली होती काय? मेला तरी बाईचा वास काढत फिरतो काय गो? तू 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 जा बापडी. हा जा जा. आणि त्या बावीच्या जवळून जाऊ नको हा, नाही तर रंग्या धरेल तुला. हा ठीक आहे ठीक आहे. ए बाई ए बाई ए बेरक्या, ही नक्की कोणाची सामुग्री रे, तुझी की मालकाची? दाबू गळा घेऊ का? जीव घेऊ? नालायक म्हातारा, तू आता भुकीने मेलास ना तरी मी परत देणार नाही. चाललो मी. नालायक कोणीकडे जा. काय रे थोत्रीच्या कुठे गोपीचं दुकान? त्यांना विचार. हो गोपी सरमळकरांचं दुकान कुठे हो? सरमळकरांचं गोपी? हो या काय, ही गर्दी सगळी त्याचीच जमली. जावा थोडे. चल चल. हो भाग भाग दुकानात गर्दी बघ. भाडा भाडा मारू नका, माझी बायका पोरं उपाशी मरतली साहेब. असं आता बायका गोपी सरमळकरांचं दुकान हेच आहे ना? आहे नाही होत. 6 महिने काळजी मिटली म्हणजे अहो पोलिसांनी धरल्यानी चोरटी दारू काढायला आता गेला 12च्या भावात. बर तुमचं काय? काय नाही काय नाही काय नाही, आम्ही चाललोय. माझा चल 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 ना. हलकट रंग्या, अरे ढोर बनून आला माझी बाग खायला. सत्यानाश झाला तुझा. हरी अरे ए बेरक्या, ते ढोरांना हाकल हाकल हाकल. गुरु बाग खाऊन टाकते सगळे. हाकल हाकल. चांगली झालेली केळी खात आहेत रांडीची. आज जाईल ना रे, महिन्याभरात जाईल का नाही म्हातारा? खोतायनू देवासारखे धावलात हो. साधा ढोर सुद्धा हाकलता येत नाही. सांगा कशासाठी जगायचं? सोन्यासारखा फुलवलेला मळा करपून जातोय हो. बघवत नाही हो त्यांचं दुःख. पांडुरंगा नेरे बाबा, लाचारीचे जिणे नको झाले देवा. माघारी बोलवा लेकरासी. नारो म्हणे आता संपला प्रवास. लागल असे ध्यास वैकुंठाचा. वा वा. अरे नारबा, आता तुझ्याच्याने काय होणार नाही रे बाबा. आता हे सगळं आहे ना, हे आता मालकांना बघू दे. काल रात्रभर तुझ्या काळजीने झोपले नाहीत मालक. काय तुझी जशी काळजी घेतायत ना, तशी या वाडीची काळजी त्यांना घेऊ दे. नको नको मालकानू, कशाला कशाला मला नरकात धाडता. माझ्या चांबड्याचे जोडे सुद्धा होणार नाही एवढं कमजोर झालंय ते. कर्ज कसं आणि कुठून फेडणार मी? नाही. अरे तुझा नातू गेला म्हणून काय झाले? मी आहे ना, मला नातू समज. हे बघ, तू जिवंत असेपर्यंत मी तुला पोसणार. बस मी लिहून देतो. हवे तर दरमहा तुला 150 रुपये देतो. नाही 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 नाही, कर्ज म्हणून नाही, माझी खुशी म्हणून. नाही एवढ्या पैशाचं काय करू मी? हा या वयात मला करायचं काय? पैसा घोड्या गेला मसणात माझ्या. मला आता मुक्ती पाहिजे. नाही नाही, मुक्ती मिळणार नाही नार बा. अरे सगळे भोग भोगल्याशिवाय मुक्ती मिळणार कुठून? कसं आहे, तरुणपणाची एखादी इच्छा जर अपूर्ण राहिली ना, मुक्ती मिळत नाही. गप्र मेल्या. अरे तारुण्य इच्छा ह्या वयात कशा पुऱ्या होतील? आणि केल्या पुऱ्या तरी मी कर्ज घेऊन सरळ नरकच आहे ना मी. नारो म्हणे होता देणे करी फार, नरकाचे दार दिसू लागे. 2 दिवस का नाही मला पुष्पक विमान दिसतंय स्वर्गात जायला. तिथं जायचंय मला. जाणार तू पुष्पक विमानात बसून स्वर्गातच जाणार. फक्त तू या कागदावर तुझा अंगठा दे.
काय आहे, तुझ्या पश्चात ही वाडी मालकांच्या नावावर जाणार असं लिहिलंय. म्हणजे काय, तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या मनावर कुठलंही ओझं नाही, तुझा आत्मा थेट स्वर्गात जाणार. काहीतरीच काय बोलतोस रे बेरके. या गरीबाची फुटकी कवडी घेऊन मी काय करणार आहे? अरे आहे ते उतू जाते. साक्षात देव माणूस. हात जोड हा तर देव माणूस. बघितलंच नाऱ्या, तुझ्या मनातलं भूत काढण्यासाठी फक्त हा करार आहे नारबा. आणि अरे बेरके, त्यात लिहिलंयस ना काय की नारबा मेला तरच जमीन माझी म्हणून. पहिलं वाक्यच ते आहे. आणि नारबाच्या आधी मी मेलो तर जमीन नारबाची. करार रद्द. मी मेलो तर बरोबर. अंगठा. तर बर का नारबा, आता सरळ तुझ्या हाताचा अंगठा दे बघू माझ्याकडे. तुझा आत्मा नक्की स्वर्गात जाणार. पुण्याचं काम केलं तू. झालं. चला 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 चला. नारबा, अरे हे घे 150 रुपये. बेरक्या, एक चांगला गडी आणून ठेव या वाडीची देखरेख करण्याकरता. काय वाडी आपली झाली, देखरेख करायला नको. वा 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 वा. आला आला बाबानो, उंदीर पिंजऱ्यात आला. आता फक्त वाट बघायची. तुम्ही मला म्हणायचात ना, ही तुझी सुरनळी कशाला नाचवतोस? पण तुमच्या बंदुकीच्या नळीला जे जमलं नाही ना, ते या सुरनळीनं करून दाखवलं. हे बघा, तणका नाही, धूर नाही, बोभाटा नाही, पण शिकार होणार. आता रोज स्वप्नात नाही यायचं, फक्त 1 महिना. हे कसं वाटतं बघा मालकानो. सदरहू जागा राजमान्य राजश्री मल्हारराव रंगराव खोत यांच्या मालकीची असून इकडे घुसखोरी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हुकमावरून. ते राजमान्य राजश्री काढून टाक. उगाच अक्षरे वाढली की पैसे वाढतात. पटापट पाटी पूर्ण कर. 6 महिने झाले पण हा नारबा काय मरतच नाही. आज 3 तारीख, पैसे द्यावे लागणार. ताई, घरात आहेस का म्हणताय मी ताई? कुणाचं चुकलेलं भांगरपाडा आपल्या वावरात वावरतोय? कोण रे तू? मी ज्योतिष मार्तंड, संख्याशास्त्र प्रवीण, हस्तरेषा शिरोमणी, दत्तोबा लिंगप्पा कायकिणी म्हणते मी, व्यंकटेशा. या 5-7 नावापैकी ह्याचं नाव कोणतं रे? काय कळना. अय्या, दत्तोबा आलास? ताई ताई, बरं झालं रे बाबा, ये. अहो, माझ्या माहेरचा माणूस आहे हा. खूप मोठा ज्योतिषी झालाय आता. म्हटलं राघवची पत्रिका दाखवून घ्यावी. यंदा तरी सुनमुख बघायचा योग आहे की नाही नशिबात ते कळेल. आपल्या कार्ट्याचे भविष्य ब्रह्मदेवाच्या बापसाला कळलेलं नाही, ते या लिंगप्पाला काय कळणार? थट्टा करू नका यजमान. कोण कुबेर होणार आणि कुणाच्या घराचे वासे कधी फिरणार अचूक सांगताय बघा मी. कोण जाणार काशी आणि कोण होणार कैलासवासी, अंदाज कधी चुकला नाही, चुकणारही नाही. काय ताई? बरोबर. कैलासवासी म्हणतो, काय आलंय का ध्यानात? आणि तुझा होरा चुकला तर धोतर सोडीन. आता नाही, होरा चुकला तर धोतर सोडून 7 दिवस गावात तसाच फिरेन मी. व्यंकटेशा वाचव रे बाबा. असं म्हणतोस? बर बेरके, चला. ताई, धनलाभ करून देतो. चला. अहो, कुठे घेऊन चाललाय त्याला? राघवची पत्रिका दाखवायची होती ना. त्या रांडेच्याची पत्रिका दाखवून काय मिळणार आहे? दगड, माझे पैसे उधळायला बसलाय. रोज गोव्यात जाऊन माझे पैसे उधळतोय. आजपर्यंत 1 नाही 10 लग्न करून मोकळा झाला असता तो.
नारबाने माझ्या तिजोरीला जे भोग पाडलंय ना ते कधी बुजवायचे याचं मुहूर्त काढायला निघालोय मी. तरी सांगत होते हाव नको त्या थेरड्याच्या जमिनीची. आणि त्याच्या खाण्यापिण्यावर किती उधळले हा. त्यात माझे बिलवर पुतळ्या बाजूबंद 2-2 झाले असते. तो म्हातारा खपला ना तर त्याच्या 13व्याला सगळं बनवेल. अय्या खरंच. आणि नाही मेला तर तुझ्या सकट सगळं विकावं लागेल. नको नको जा जा लवकर जा. चल रे लवकर चल 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 फटाफट लवकर. तिथे पुढे त्या झाडापाशी पेट्रोल जळतंय गाडी बंद कर. अरे लिंगण्णा आपलं हे लिंगप्पा आम्ही बोलवल्यानंतर या. बरं चला चला मालकन. काय नाव ठेवले 4 चौघात घेण्याच्या लायकीचं नाव नाही. नारबा ए नारबा मी बघून येतो हा घरा. नारबा ए नारबा. नारबा घरात दिसत नाही आहे. वाडीत बघून वाडीत बघून येतो. तुम्ही बसा ना. कुठं मेलाय हा नार्या. अरे नार एवढा बोंबलतोय मी. ए नारबा उठ. अरे नारबा ए नारबा. मालकानो 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 मालकानो. अरे अरे काय चावले बिवले की काय. जीव गेल्यासारखा का बोलतोय. जीव गेलेलाच आहे. तुझा माझा नाही त्या नारबाचा. काय बोलतोस काय. सांगतो काय. चला लवकर चला मालकानो. या कुठे ते बघा तिथे दिसतोय का. तो काय नारबा या. खरेच सांगतोय का. केलं की बाबा. हरामखोर 6 महिने जास्तच जगला रांडेचा. मला वाटलं होतं 8 दिवसात जाईल. व्यंकटेशा. अरे नारबा अरे नारबा हे तुझे 150 रुपये कुणाच देऊ रे आता. हे तुझे 150 रुपये हक्काचे घेऊन गेला असता बरे वाटले असते रे. आता कुणाला देऊ मी. आलं तुम्ही इथे आडवे. नाही पुष्पक विमानात का नाही बसतच होतो. तुम्ही मनापासून हाक घातलीत ना त्याला सुद्धा दया आली. काय झालं इथं जरा बरा गार वारा असतो ना. बसल्या बसल्या डोळ्या लागतो. आजूबाजूला ओल आहे ना. हा म्हणजे मुंग्या बिंग्या उगाच कारा जाऊ नये म्हणून कापूस कोंबून झोपलो होतो. हा ऐकू कसं येणार. हे देण्यासाठी एवढ्या लांब आलात. हा पण हे शेवटचाच. हा आता काय खऱ्याचा नाही. आता मला श्वास लागतो. जेवणाची इच्छा होत नाही. 6 महिने धापा टाकत जगलास. आणखीन 4 महिने जगशील. हे म्हसोबा दत्तोबा याचं भविष्य सांग. सांगायचं भविष्य. हा कोण. हा दत्तोबा धनलाभ. हात बघू. अरे हात बघू. ताकद आहे हातात. अरे माझं भिंग कुठे आहे. आय 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 काय घ्या. अरे तुम्ही कधी घेतलं. माझा देव द्या. क्या. अरे अरे वा 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 वा. हे शुक्र उत्तम आहे तुमचं. आयुष्य फार कष्टात गेलं तुमचं. वार्धक्यात राजयोग आहे. व्यंकटेशाची कृपा आहे तुमच्यावर भरपूर. आधी आयुष्य रेषा किती आहे ती बघ. बघणार बघणार. अरे अकाल मृत्यूयोग आहे. पण याच्यावर मी तोडगा देताय तुम्हाला. त्यातली 1 नोट जरी मला दिलं ना 1 नोट तरी शतायुष्याची सोय करताय मी. अरे हा म्हातारा केव्हा मरणार ते सांग. नाही तर काय. यजमान ते काय तोडगा सांगितल्यावर दक्षिणात दुप्पट मिळतंय म्हणताय मी. तोडग्याच्या हा म्हातारा सुखाने मोक्षास कधी जाणार ते सांग. तुला मोक्ष देईन. 150 रुपये जाण लागले. ते काय होतंय ते हस्तसमुद्रिकाला असं सांगायची परवानगी नाहीये.
पण संख्याशास्त्रानुसार मी सांगू शकते. सांग मग. ते 1 ते 249 मधला एक आकडा मला सांगा लवकर. 150. 150. 150 हे 6 नक्षत्र चालू असतं म्हणजे 150 गुणिले 6 आणि हा दुसरा प्रहर असतंय म्हणजे 150 गुणिले 6 गुणिले 2. 21. सापडला. मोक्षाचा मार्ग सापडला. जवळ जवळ सापडलेलं आहे. ते मी काय म्हणताय ते जरा ते आमचं झोळी देत आहे. जोडी ते जरा भिंग देणार. दे बाबा दे. बाबा ते मोक्षाचा मार्ग दाखव. मोक्षाचा मार्ग लवकर दाखव. थोडं बाजूला होणार. बाजूला हो. ते मोक्षाचा मार्ग असं इथून जात आहे. कसा हे पुढची 10 वर्ष जगणार. 10 वर्ष म्हणजे 120 महिने म्हणजे 18,000 तुझ्या घशात. अरे नरकात सुद्धा जागा मिळणार नाही रे तुला. बहुतेक तेच होणार. तुम्ही एवढं पौष्टिक जेवण पाठवताय ना बेरकी बरोबर, जीव जाणार कसा माझा. नाऱ्या काहीतरी काय बोलतो. एकदा तुम्ही सांगितलं ना तेव्हा दिलं होतं जेवण. थापा मारतो. हा जेवण तू देत नाही मग मला जेवण कोण आणतं. पटकी पडली मेलीच्या तोंडार. खा मार बिल्या खा मार बिल्या. तरी म्हटलं बेरक्या नाही म्हणतो मग माझ्यासाठी रोज जेवण कोण ठेवतो. अरे कोंबडीच्या हे तू काय नक्की. हा अरे सांगते पण जरा उठून बसू काय. अरे काय माणूस आहेस तू. ज्याचे करावे भले तोच फोडतो आमचे कुले. हे डोक्यावर दिसतायत ना ते चुना लावून नाही पांढरे केले. अरे माडाखाली मुतला तरी पाणी घातलं म्हणून नारळ मागशील उद्या. हे अंडी का घालतोय माझ्या ताटात. हा बदल्यात धोतर सोडून घेणार नाहीस ना माझं. अरे नाही रे बाबा. अरे तू धडधाकट राहावंस एवढीच इच्छा आहे माझी, आणखी काय नाही. तुझ्यामुळे मी जगतो, माझी पोरबाळ जगतायत. मी जगलो तर तुझी पोरं बाळ जगतील म्हणजे आहेस कोण तू. हा अरे बाबा मी ना खरं सांगू. अरे मी बारीक सुचोर आहे. गेली 5 वर्ष तुझ्या वाडीतून वांगी, केळी, नारळ, सुपारी असं बारीक सारीक चरून नेते. बारीक सारीक. अरे कोंबडीच्या लाज नाही वाटत तोंड वर करून सांगायला. अरे 5 वर्षात नाही मग आताच मला अन्न घालायची सद्बुद्धी कशी झाली तुला. कारण तुला दुर्बुद्धी सुचली ही वाडी विकायची. अरे काय माणूस काय की नाही तुला. जरा तरी माझा विचार करायचास. तू मरेपर्यंत वाडी तुझी, तू मेला की त्या खोताची. अरे बाबा तू मेलास की खोत तिथे राखणदार ठेवणार. मग मी चोरी करू कुठे. हे तुझं तू ठरव मला नाही माहित. अरे नरकात जाईन ना मी. अरे माझी बायका पोरं उपाशी मेली तर कुठं जाणार. नरकातच ना. त्यापेक्षा थोडं जगलास तर पुण्य तरी मिळेल. हा म्हणून ती अंडी बिंडी घालतो माझ्या ताटात. ठीक आहे तुला वाटेल तसं कर. उद्यापासून नाही आणणार मी. जातो. बांगड्याचं तिकलं जमते का रे तुझ्या बायलीला. नारवा येतय उद्या आणतोय मी तुझ्यासाठी. येतय अरे वा. अरे किती सुंदर आहे. मला वाटलंच होतं आई तुला आवडणार. अरे पण नुसतं बघून काय उपयोग. प्रत्यक्ष कधी पाहायला मिळणार. आई अगं म्हणून तर म्हणतोय ना मला पैसे दे. हे बघ तुला सांगतो फक्त 2,000 रुपये. फक्त 2,000 बस. अरे मग आधी नाही का सांगायचं. माझ्याकडे ना तिजोरीच्या चाव्या आहेत. ते नाही येत ना तोपर्यंत पटकन काढून घेऊया. आई तुझं किती प्रेम आहे ग माझ्यावर. चल चल चल.
हे काय, या जोडग्यात तिजोरीची चावीच नाहीये. असं कसं शक्य आहे? हा जोडगा तुला दिलाय ना, तो फक्त गंडवण्या करतात. गंडवण्याकरता फुटलं नशीब. तुला सांगतो ना, या कंजूस माणसाचा कुणावरच विश्वास नाही ग. लुटा आले लुटा, माझी तिजोरी लुटण्यासाठीच आहे. लुटा. एकीकडे त्या म्हाताऱ्याने भोग पाडले, दुसरीकडे तुम्ही पाडा. आम्ही नाही पाडत, तुम्हीच तुमच्या बुद्धिमत्तेनं पाडलंय. तुम्हाला फार घमेंड होती ना. नाही आता बोला ना, बुद्धीनं लढतो. ए हरामखोर, मला एफिडेव्हिट देण्याआधी 4 पैसे कमवून दाखव, मग बोल. काय ते केस, काय ते कपडे, काय तो अवतार, गलीच. ओवाळा ओवाळा. चालेल मला. अरे पॅरोल वर सुटल्यासारखा येतोस आणि पैसे घेऊन जातोस. अरे भीक मागून तरी 4 पैसे कमवून दाखव. लूज कॅरेक्टर. अहो, हे काय अभद्र बोलताय? काय? मी काय म्हणते, मी मागते असं समजा ना. हे बघा, कळतंय का मी काय म्हणते ते? कोण आहे ही रांडेची? झालं, बाई दिसली की झाले सुरू. अहो, मी बाईकडे बघायला नाही सांगते, त्यातले दागिने बघा. फक्त 2,000 रुपये दिले की सगळे दागिने आपले. काय रे, खरे ना हे? हाई अगं, तू दागिने बघतेस त्यातले? अगं त्या फोटोतली पोरगी दाखवतोय मी तुला. कामिनी बाला. अगं मुंबईला मोठी नटी आहे ती. कार्ट्या मेल्या, तू पण तुझ्या वाढवाडल्यासारखाच निघालास रे. फुटलं फुटलं ग, माझं नशीबच फुटलं. फुटणार. असं दिवाळखोर आणि उधळ पोर जन्माला घातल्यावर नशीब फुटणार. ही माझ्या आयुष्याला आणि माझ्या तिजोरीला लागलेली वाळवी आहे. वाळवी. हो, त्या जमिनीसाठी त्या नारबाच्या बोडक्यावर दरमहा 150 रुपये ओतताय ना. तो नारबा काही मरायचा नाही आणि तुम्हाला आयुष्यात कधी जमीन मिळायची नाही. तुमच्या या जुगारापायी आपली तिजोरी रिकामी होत चाललीये, कळलं? हो दादानू, तुम्ही मला पैसे देत नाहीये ना? मुळीच नाही. ठीक आहे, माझा पण शाप आहे. तो नारबा अमर राहणार. अमर राहणार नारबा. तुझ्यापेक्षा दगड जन्माला आला असताना लोक कपडे धुवून सुखी झाले असते. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. मालकानू, तुमची झोप उडाली हा ना, त्याच्यावर मी एक चालीम उपाय घेऊन आलोय. तुला काय बेरक्यान सांगितलं की काय? नाही हो, मग नारबान तुमची झोप उडवल्यांना त्याच्यावर उपाय सांगतो. कोणाला कळणार पण नाही, तुमच्यात नि माझ्यात. हो राजा. जा पाणी घेऊन ये. जा जा जा, मेले पटकन जा. काय काय कसा आहे आज अमावस्या. आज जर थोरल्या खोतान नारबाला पकडला तर तो तिथल्या तिथे डोळे पांढरे करील. डोकं फिरलंय काय रे तुझं? का घेतली त्याला? तुझा बापूस थोरल्या खोताला वरून खाली घेऊन येणार आहे. मी म्हणजे तुम्ही माझ्यावर सोडा, तुम्ही फक्त ना गप्प बसून सगळी माझ्या बघा. ये मेल्या बाबल्या. अरे मेल्या, आवाज कसला काढतोस? ये लवकर. हा ये ये ये. मेल्या बघ रे, काय जमेल काय ते? अरे काय थोरले खोत अंगात आले का काय तुझ्या? मालकानू, दमतलय दमतलय. अरे सडलेला बांगडा खाऊन आलास का काय सकाळी सकाळी? चल मागव मागव. घबराऊ जरा. शाबास, जमेल ना? काय जमेल? चला.
मी दिसतो ना थोरल्या मालकासारखा? एकदम हुबेहूब. हे घ्या. हे घेतल्याशिवाय थोरले मालक कधी बाहेर फिरलेच नाहीत ना. निशाणी आहे त्यांची. आला काय? घ्या. बघू बघू. घ्या घ्या घ्या. पहिलीच वेळ आहे. दुपारती करतो माझी पहिलीच वेळ. चला हळू हळू हळू. काळो काय हळू माल. भूत. Raja. 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 मालक पळतायत कशाला? भिकेचे डोहाळे लागले तुम्हाला. काय गरज होती बाहेर जायची? अमावास्येचं काही बरं वाईट झालं असतं म्हणजे? अहो बोला तरी. काय पाहिलं तुम्ही? सांगा ना मला. तो दादू कुठं उलथला कळत नाही. दळभद्री सल्ले देत असतो. बिंडोक, बॅरिस्टर आहात ना? काय ऐका त्याचे सल्ले? हा, सापडू दे माझ्या तावडीत. मुस्काडच फोडीन त्याचा. अहो शांत व्हा, शांत व्हा. काय रे दादूल्या? काय सकाळी सकाळी कुणाची म्हस भादरायला आलास? तसंच काय नाही रे नारबा. आला काय? बारके सांगत होता काल रात्री नारबाकडे लय बॉम्बा बोंबा ऐकू आली म्हणून. मला वाटलं पंढरी आलाय की काय. माझी उधारी बुडवल्या ना त्याने. काय काल रात्री आला होता. कोण? पंढरी? नाही रे, प्रत्यक्ष दर्शन. कोणाचं? रंग्या, थोरला खोत. काय सांगतोस? मग काय? अरे कापड भरलं अंगात. भो मारावी तर जीभ उचले ना. पण काय बोलला काय? म्हणजे ही जागा सोड, ही जमीन माझी आहे अशातला काय? नुसता घुमत होता खोकल्याची उपळ दाबल्यासारखा. अरे मला वाटलं गिळतो का काय. त्यानं एक पाऊल पुढे टाकलं की मी एक पाऊल मागे टाकलं. तो एक पाऊल पुढे, मी एक पाऊल मागे. तो एक पाऊल पुढे, मी एक पाऊल मागे. पुढे पुढे नाही रे, मागे. मागे मागे गेलास ते कळलं रे. पुढे काय झालं ते सांग. मागे काय झालं विचार. भिंत लागली. भिंत? अरे पाठीला भिंत लागली. आता कुठे जाणार? मला वाटलं संपलं सगळं. रामरक्षा संपली म्हणून सगळे देव संपले. हाका मारून मला वाटलं प्राण जातो का काय. तेवढ्यात मला अचानक आठवलं, आमचा आजा सांगायचा भूत दिसलं की कपडे काढून नाचायचं त्याच्या समोर. काय सांगतोस? कमरेत
नव्हतं रे, पण त्या भीतीनं कुठून जोर आला माहित नाही. मी उभा राहिलो म्हणजे घाबरून किंचाळलो, पण धोतर सोडून दिल्यावर त्याने जी धूम ठोकले म्हणून सांगू. अरे गंमत म्हणजे खरंच सरळ झाली कंबर. दाखवतो. हॅलो हॅलो. बघितलास बघितलास, सगळी थोरल्या खोत्याची कृपा. बघ आता उभा राहू शकतो. फसवलंयस तू मला. कुणाकडे घेऊन जायचं एवढं साधं कळत नाही. एक नातेवाईक धड नाही तुझा. तो मामा ती मावशी एक वेळचं जेवायला घालायला तयार नाही कुणी. कशाला बडा मारतोस कशाला? माझं नशीब चांगलं, त्या म्हातारीने 4 महिने ठेवून घेतलं धर्मशाळेत, नाही तर काही खरं नव्हतं. तू मध्ये मध्ये बोलू नकोस. आता मी सांगते ना तसंच करायचंय. आपण आलो ना इकडे, जाऊ तुझ्या आजाकडे, पाय धरूतच आणि माफी मागू आणि राहू तिथेच. हे जर जमणार नसेल ना तर मी तात्यांकडे निघून जाईन. जाऊ जाऊ की नको? जाते मी. जम्मू ऐक ना, जम्मू. कामिनी कामिनी मला कामिनी बाला, कामिनी बाला, साक्षात नटी कामिनी बाला. कुणीकडे आलात गावात? तुमचा फोटो आहे माझ्याकडे. श्रेक श्रेक फोटो आहे तुमचा माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. वा 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 वा. पण काय हो, फोटो जरा वयापेक्षा थोड्या मोठ्या दिसतात. काय वय काय? काय लग्न बिग्न झालंय का नाही? काय हो काय हो? हे बघा, तुम्हाला या गावात कुठंही काही मदत लागली, कुठंही कुठंही मी तुम्हाला कुठंही घेऊन जाईल. अशा उभं राहू नका तुम्ही. सांगा मला कुठे. ती सायकल तुमची आहे म्हणजे काय? काहीतरी काय बोलता? अहो माझी सायकल आहे. भाड्याच्या वस्तू वापरतच नाही मी. तुम्हाला आवडली? या बसा, या बसा. बस मी चालव. तुम्ही कशाला? तुम्ही कशाला चालवणार? अजिबात नाही. मी असताना तुम्ही चालवणार नाही हो. या बसा बसा. नको नको जरा नको. ड्रायव्हर चालवेल. सायकलीला कशाला लागतोय ड्रायव्हर? या बसा बसा. नाही नाही ड्रायव्हर चालवेल. हो चालेल 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 चालेल. नाही ठीक आहे. या घ्या घ्या घ्या. सोडा तुम्ही, सोडा. तुमची ट्रंक जरा मागे ठेवतो. थांबा. काय आहे, तुम्ही असे फिरून या, मी थांबतो इथे वाट बघतो. पण एक चक्कर माझ्या बरोबर. बसल्या का कामिनी बाला? बसल्या. चला मारतो धक्का मारतो. जाऊ द्या. काय गे पोपळे, बरे असच मा? या माडाचा यांना काय नारळ द्यायचं बेत दिसत नाही. वर वाढत चाललंय. कधी नारळ देणार मी वर गेल्यावर? मी जायच्या आत फुलायला हवं तुला. माझं काय खऱ्याचं नाही. माझ्या पश्चात कोण पाणी घालणार तुला? मल्हारी तेव्हा फुलशील, पण उपयोग काय? केळफुलाची भाजी खावीशी वाटते. केळफुल दिसतच नाही झाडावर. अरे मग मला सांगायचं ना. माझ्या बायलीला सांगून आणतो. आमच्याकडे खूप वेळा होते. केळ फुलाची, नीर फणसाची, केळाची. वा, कुठून आणतो बाबा? इथूनच नेतो काढून. अरे चोरा. अरे हे काय फोड आले पोटाला? अरे नाही, आज सुपारी नेतोय चोरून. सुपारी? रोज पाणी घालताय ना. अरे नाहीतरी तूच म्हटला ना, तळे राखेल तो पाणी चाखेल म्हणून. मग म्हणून सुपारी घेऊन चालले चोरून. जम्मू, ही माझी वाडी. हे विकून 4 पैसे मिळतील. पोरांच्या तोंडात 4 घास जातील. नारो म्हणे देव दगडात नाही, लेकरात पाहे पांडुरंग. हे माझंच मला ऐकू. आजा चल. तुझा नातू आला बघ. तुझा पोपळीला पाणी घाल जा, चुकतायत. आजा पाहिलंच का कोण आलंय? मी आलोय. मी कोण? मी
अरे बाबा थांब, तू दुपारचा आलायस ना, काहीतरी खाऊन जा. काचा भात उरलाय तो खाऊन मग पुढच्या घरला जा. मी आलोय. हे सगळं मी करू नये रे. वाडगे बाई असं म्हणावं म्हणजे लक्षात येतं. आणि हे इथे बसून भीक मागू नये रे मालकाच्या जागी. मी आलोय. तुझा नातू पंढरी. पंढरी. कोण पंढरी? आणि माझा नातू? मला नातू बी तो नाही रे. अरे पोरबाळच नाही तर नातू कुठून येणार? जा पुढच्या घरला जा. हल्ली भिकारी सुद्धा नाती सांगून येतात. काय दिवस आले. भिकारी नाही पंढरी, तू पुन्हा फसवलंस मला. तो ओळखत पण नाहीये तुला. एक नंबरचा घोटाळा आहेस तू. हो घोटाळाचा. बरोबर आहे. सगळं जग खोट आहे. तू काय ते खरं बोलतोस. एक तर खोटं बोलून लग्न केलं माझ्याशी आणि माकडासारखं 4 महिने या गावावरून त्या गावावर फिरवत होतास. 6 महिने. मध्ये बोलू नकोस. आणि काय सांगितलंस मला? माझ्याकडे घर आहे, वाडी आहे, आज आहे सख्खा. तो ओळखत पण नाहीये तुला. अरे काय काय सांगत होते. येऊन घ्यायच्या नादी लागू नकोस म्हणून. पण आजकाल घाण ठेवली होती ना मी. जातेच मी आता घरी परत. पोरी कोण तो तुझा तात्या? संत असणार तो. याला उणगा म्हणाला. अगं कार्ट्याला तळ हाताच्या फोडासारखा वाढवला आणि माझ्याच जीवावर उठला. असं काय नातू असतो? अरे देवा. आजोबा बघितलंस? नमस्कार कर. मी नमस्कार करतोय. असा कान धरायला शिक म्हणजे सरळ राहील. आजा कान सोड. अरे तू म्हणशील तसं वागेन. अरे मी तुला सोडून नाही जाणार. अरे कधीच नाही जाणार. अरे सोडणार आहे. अरे आता काय उपयोग त्याचा? एकदा माती खाल्लीस आणि जीवनाची माती केलीस. तुझ्या गाडोपणाने माझ्या जन्माची माती झाली. आता काय केलंस? अरे मी तुझी माती. तू कोण? मी एक बारीकसा चोर आहे. ऐकून घे ना जरा. ऐकून घे ना. इतकी वर्षे मी या बागेत चोरी करून माझं घर चालवायचा. ऐकून ते घे. अरे तू गेलास म्हाताऱ्याला सोडून. त्या एकट्याला बघून त्या खोताने गंडवला. सगळी वाडी आपल्या घशात घातली. आता मला सांग, त्या खोताने त्या बागेत जर राखणदार ठेवले तर मी चोरी करायची कुठे? आजा काय केलंच आहे? का केलंच आहे? अरे माझा तरी विचार करायचा. अरे तो मरेल. अरे माझा विचार का नाही केलास तू? अरे मरेल तो. मेल्या, मला बेवाशी सोडून गेलास तर माझा विचार केला होतास. निदान माझा तरी विचार करायचास. चुप. चोर तो चोर, वशीर जोर चालिक. अरे चोर असलो ना तरी मेहनतीये, उणगा नाहीये. आणि माणसाने मेहनती असावं, त्याला लाज नसते. खरंय तुमचं चोर भाऊजी. चोर भाऊजी? मेहनत करायला माणसानं कधी लाजू नये. 100 वेळा सांगून झाला याला. तुम्ही आता काही काळजी करू नका. आजोबांची सगळी काळजी घेईन मी. आणि तो यम जरी आला ना तरी जाऊ द्यायची नाही मी तुम्हाला. एक काम कर, तू वाडी सांभाळ, तू घर. मी सगळं लक्ष देईन. तू काही काम करणारच नाही. मी सगळं बघणार आहे. अरे तू फक्त घर बघ. अरे मेलेला तुम्ही आपापसात काय ठरवताय? त्या खोताला शब्द दिलाय ना मी. महिन्याला 150 रुपये देतोय तो बापडा. 150? जमिनीच्या किमतीपेक्षा मी जास्त जगलो का नाही तर नरकात जाईन मी. त्यापेक्षा वैकुंठी जावे हे उत्तम. अरे नारबा असं. अरे आजोबा, अहो असं काय करता? आता आम्ही आलो ना सगळे. आता वैकुंठी जायची भाषा कशाला? आम्हाला थोडे दिवस द्या ना. आम्ही काहीतरी कामधंदा शोधतो. 1-2-3 महिने. 1-2 वर्ष घे. तू गप्प बसा जरा. चालेल ना आजोबा? पोरी तू धर्मसंकटात टाकलंस मला. आता माझ्या जगण्याने तुमचं कल्याण होणार असेल तर मग जगायलाच हवं मला. पण 2-3 महिनेचा तेवढ्यात काय ते जाऊन वा. फाल्गुन फाल्गुन
फुक्काची चिंता जीवाला जाळी, फुक्काची चिंता जीवाला जाळी. शिकर झाली बघा सावधानी, आपल्याच जाळ्यामध्ये गावला कोळी. शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली गे शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली गे शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली गे शबर. घ्या ना, असं नाही करायचं. लहान बाळासारखं नाही करायचं. अहो, किती हट्ट. थोडस बहिणीनू आता तुम्ही मालकांची काळजीच सोडा. अहो डॉक्टर घेऊन आलोय, असं ठणठणीत बऱ्या होतील ना. हे बघा. अरे अरे डिसूजा, अरे ये ना बाबा. डॉक्टर आले. काळजी करू नका तुम्ही. मापशाच्या बाजारात दिसला, त्याचे कपडे बघूनच ओळखला मोठा डॉक्टर असणार म्हणून. त्यांना घेऊन आला उचलून. दिवस पावला म्हणायचा. पैशांची काळजी अजिबात करू नका. डॉक्टर बघा ना. डॉक्टर इकडे बघा. अरे बापरे, हार्ट बीट्सच नाहीयेत. वहिनी आव ते कानात घाला. ते कानात बघू जरा. ते आहे आहे आहे. बाहेर कुणीतरी ढोल वाजवते, त्याला सांगा वाजू नका, शांत राहा म्हणून. अरे चुप राहा. वहिनी अरे ते छातीचे ठोके, मालकांच्या छातीचे ठोके वाजताय. अरे बापरे, ढोल वाजल्यासारखं असं हृदय धाडधाड धाडधाड वाजतोय. व पोट बघू. याचा तर नगारा झालाय. हा, झोप नाही, झोप झालेली नाहीये. झोप झाली असती ना तर व्यवस्थित झाला असता. तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. गोळी. थांबा, पाणी घे. अशी गोळी खाल्ली की आजार एकदम बरा. अरे तुझी ती गोळी घाल त्या मच्छीच्या गोठ्यात. त्यानं मला झोपवलंय ना, त्याला झोपवायचंय. तो कसा झोपेल ते बघूया. चला माझ्यासोबत, चला त्याला झोपवायचंय. एवढे तो पितळेचा ग्लास घे. चला चला, यू फॉलो मी. तुम्ही मी आहे, तुम्ही काळजी करू नका. पुरे पुरे. आजा आजा, हे बघ काढलंय. मालक, आज चल आज चल, गोठ्यात चल. गोठ्यात लाव. माझी सायकल. मीच घेतली ती मालकानो. कशासाठी विचारा. तो यम इकडची वाट विसरलाच आहे म्हणून एक मादक म्हस घेतली मी. निदान हिच्यावर भाळून तरी यमाचं रेडा हित फिरकेल, माझा मार्ग मोकळा होईल. तसं काय इलाज नाही हो. अरे डॉक्टर, याला पायापासून डोक्यापर्यंत तपासा. त्या यमाचा रेडा कुठं अडकलाय ते बघा. जा. हे अरे धोतर ते. हे काय काय नाडी. इथे बघतात ना नाडी. सापडली सापडली एक. वा 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 वा. अहो काय नाडी आहे. अहो तरुण माणसाची नाडी आहे. काय खाता काय तुम्ही. वा वा, नाडी उत्तम.
मस्त. अरे ते हो यांची अच्छा म्हणूनच तुम्ही पण हीच का? नाही माझी नाही हो, या पेटीमध्ये होती ती. तुमचंच नाही औषध. काय जोश आहे या वयात नाही का? मला काही सुचतच नाही. नाही मला हा जालीम उपाय घ्यावाच लागणार याच्यासाठी. वा वा वा. हे घ्या हे घ्या. याच्यामध्ये करंगडी घालून काय करणार? अहो आता डॉक्टरांना दुसरं काय हवं असतं? लघवी. लघवी म्हणजे मगाशी तुम्ही ह्याच्यामधून? पांडुरंगा काय काय व्यस्त असतात रे बाबा. कशी हे कधीपासून? पहिल्यापासून. आता सवय झाली त्याची. हे बघा सकाळची आणायची पहिल्या धारायची, कळलं? एकदा काही गावली की सटा सटा सगळं सांग. चला सटा सटा चला. हात नको लावू. चल. अरे त्याला मुतायला ती वाटली ते रे बाबा. सकाळी पहिल्या धारेची. अहो मी ऐकले की त्या नारबाची नाचून आलीये. तरणी म्हणे. असेल, मी नाही पाहिली. तर दुसऱ्या कोणाला सांगा. मला कळत नाहीये का काही ना काही कारण काढून त्याच्याकडे जात असता. ते तिच्यासाठी नाही ना? तुम्ही तिच्या नादी तर नाही लागलात ना? नाही, खानदानी रक्त आहे. आधी बाबांनी घालवलं, उरलेलं तुम्ही घालवाल. माझा ऐका, तो करार तुम्ही फाडून टाका. आणि त्या बाजूला पुन्हा जायचं नाही. नाहीतर काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? जाणार तुम्ही? हे उंदीर मारायचं औषध आहे. मी हे पिऊन जीव देणार आहे. करार फाडून टाकते. त्या तेरड्यावर इतके पैसे घातले ते चुलीत घालू. करार फाडून टाकेन. मी नाहीतर नारबा, दोघांपैकी एक जरी मेलो ना तर करार रद्द होईल. मीच पितो. मी सगळं संपलं. पिऊ दे मला. मी पितो. हे सगळं करतो कोणासाठी? तुमच्यासाठी. हे सगळं माझ्या तिरडीवर घेऊन जाणार आहे मी. जीव देते. लूज कॅरेक्टर. अहो मी काय म्हणते आई आगे जाऊ दे ना. अरे काळजी वाटते रे. कसली? विष घेईन म्हणालेत. आता तूच काहीतरी कर बाबा. मी म्हणलं होतं ना, मला माहित होते होणारच. हसतोस काय कार्ट्या? त्या म्हाताऱ्या बाई घराची वाताहात झालीये. रात्र रात्र झोप येत नाही त्यांना. छातीत कळा येत आहेत, घामाघूम होत आहेत. अरे मला काळजी वाटते रे त्यांची. हे बघ आई, अगं कसं आहे, दादाने करार केला ना त्याच्याबरोबर. आता हे सगळ्या जगाला माहितीये. आता जर का त्या थेरड्याला खपावला तर पहिला संशय आपल्यावरच. अरे त्या थेरड्याबद्दल नाही म्हणते मी. तो नातू आणि ती नाचून आलेत ना, त्यांना आधी घराबाहेर काढ. काय? एकदा ती घराबाहेर गेली ना की उपवासानं 8 दिवसातच मरेल तो थेरडा. एकदम सोपं आहे. डाव्या हाताचा मळ आहे माझ्या. हे बघ तुला सांगतो, काम होणारा 100% होणार. पण आई तेवढे माझे 2000 रुपये. अरे काम केलंस ना तर 2000 काय 3000 रुपये द्यायला लावेन मी. पण आधी त्या सर्टिफिकेट घराबाहेर काढ बरं. अगं लगेच सोक्ष लावतो ना मी. पण आई तेवढे पैसे दे रे कार्ट्या. अगदी बापावर गेलाय. पैसे पैसे पैसे. अरे
हत्तीवरून साखर वाटा डिंबाक टिपाक डिंबाक टिपाक डिंबाक. हे आनंदाची बातमी गुडाव मारा डिंबाक टिपाक डिंबाक डिंबाक. शिरला वाटतं मेल्याच्या अंगात दशावतरी राजा. अरे एका जागी बस रे, असं नेसणार गांजी शिरल्यासारखा नाचू नको. हा अरे बातमी ऐकली ना तर तू पण नाचील. डंबाक टपाक डंबाक. अरे ऐक तरी तो बावीकडला आंबा मोहरला ना, हा बघितला मी सकाळी. अरे नाही आजा, तू ना पंजोबा होणारा पंजोबा. धमाका टपाका धमाका टपाका धम टपाका. अरे शेंदळीच्या ही आनंदाची बातमी आहे. हो आत्ताच वैद्याने सांगितली. धमाका टपाका. तुझ्यासारखा ऐतखाऊ पोर ज्याला एक बायको पोचता येत नाही तो बाप होणार. अरे तुला कामधंदा मिळाला तर मी मरायला मोकळा, या आशेवर जगतोय मी. कामधंदा शोधतोय ना रे, आता मिळत नाही तर मी काय करणार. ही कारण मला सांगू नको. सती जाणारी बाई भाजले म्हणून माघार घेत नाही. इच्छा नसली की कुठचंही कारण पुरतं. मी 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 तुला सांगितल्याप्रमाणे का नाही 3 महिने जगणार होतो, त्यातले थोडे दिवस राहिले. आता पुरतं तुझं तू बघ. अरे अरे आजा मग मी कुठे जाऊ? आणि मंजूचं काय, बाळाचं काय? आम्ही कुठे जाणार? कुठेही नाही. माझं बाळ कुठेही जाणार नाही, ते इथेच जन्माला येणार. माझ्या बाळाने काय बेवारशासारखं जंगलात जन्माला यायचं? ते काय नाही, ते इथेच जन्माला येणार. हे घ्या दूध आहे. अहो दूध आहे, ते बदामाचं चूर्ण घातलंय. आत्ता वैद्यान दिलं माझ्यासाठी. आता हे तुम्ही घ्यायचं. घ्या ते. आणि हा आता 7 महिने अजून वाढवून हवेत मला. नाही बघ, काही बोल नका. आणि खबरदार मरणाची भाषा केली तर. नारबा हे काय दूध बदामाचं? वा वा वा. अरे तिथं बाप माझा तुला पैसे देऊन मरण पंथाला लागलाय आणि इथं तू पैलवान होतोय. अरे तू नाही धाकले मालक, मला का नाही जगायचं नाही हो. मी तेच सांगत होतो त्यांना. पण पोरगा का नाही मला मरूच देत नाही हो. काय रे काय बोलतोय आजा? खरं आहे? ए चल तुझ्या बायकोला घ्यायचं आणि निघायचं ताबडतोब. या नारबाचं काय करायचं ना बघतो मी. अहो 2 महिन्याची मुदत द्या ना, मी करतो काहीतरी. बापाचा माल आहे. 2 महिन्याची मुदत द्या. 1 महिना दिला. चल 1 महिन्यात काय ते आवरायचं आणि निघायचं. समजलं ना? 2 महिने सांगतोय मला. नाही जमणार. कामिनी बाला उभे ही कोण? बाईल माझी मंजू. अहो गरोदर आहे मी. मान्य आहे तुमची वाडी आहे, घरही तुमचंच आहे. हा मग पण अशा अवस्थेत आता मी कुठे जाणार? ठीक आहे तुझ्यासाठी म्हणून मुदत वाढवून देतो मी. पण फक्त तुझ्यासाठी. हिच बाळणपण वगैरे झालं की मग निघायचं. लगेच निघायचं. महिना कुठला? माघापर्यंत मुदत द्या वाढवून. माघ 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 दिली 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 मुदत वाढवून. अरे शब्द आहे आपला. काळजी घे. 3000 अरे बोडकी चहा, तुला सांगितलं होतं सुपारी अडकली ती काढ. तू शाळा सारून आलास. नाही 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 नाही. अरे अकलेशी वैर असलेली ही अवलाद औषधीच्याच वळणाची. चालताव चालताव लूज करेक्ट चालताव. ते माझे 3000 रुपये. निर्लज्जा. इकडे बाळा इकडे 3000 रुपये हवेत ना? देतो तुला. हा आत्ता देतो. हा औषधी चौक हो तुझ्या.
धावतोय दिवस रात्रीच्या मागे, स्वार्थाच्या चिंधीला 70 धागे. त्याच्या खुंटीला टांगल्या जीवाला, हावऱ्या आशेचे वारुळ लागे. काळाचा कावळा बोंबलून सांगे, काळाचा कावळा बोंबलून सांगे, काळाचा कावळा बोंबलून सांगे. जिथे येते तेथे मातीच झाली, जिथे येते तेथे मातीच झाली. शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली गे शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली गे शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली शबर शबर, शबर शबर भली गे शबर. फाल्गुन फाल्गुन शिमगानी होळी, फाल्गुन फाल्गुन शिमगानी होळी. फुक्काची चिंता जीवाला जाळी, फुक्काची चिंता जीवाला जाळी. शिकर झाली बघा सावध आणि आपल्याच जाळ्यामध्ये गावला कोळी. सोमाय स्वाहा, सोमाय इदन्न मम, नवग्रह देवताभ्य स्वाहा, नवग्रह देवताभ्य इदन्न मम, मृत्युंजयाय रुद्राय. ताई, हे बघा, हे सगळे ग्रह आपल्या ताब्यात आले, म्हणजे विश्वावर त्यांची सत्ता, त्यांच्यावर आपली सत्ता. नको रे बाबा, विश्वाची सत्ता काय करायची? त्या नारबाची वाडी आमच्या सत्तेत येऊ दे म्हणजे झालं. येणार ताई, ते पण येणार. आता एक काम करायचं, हात जोडायचंय आणि देवाकडे मागणं मागायचंय. बर. देव तुमचं मागणं पूर्ण करणार बघा. देवा, त्या म्हाताऱ्याला लवकर मरू देत आणि त्याची वाडी आमच्या ताब्यात येऊ देत. त्याच्या आधी एक काम करायचं, हा, हे प्रसाद आहे ना, ते तुमच्या मालकांना नेऊन द्यायचं. द्या. याने बरे होतील ना रे ते? नक्की बरे होतील ताई, नक्की. लवकर माणसात येऊ देत रे बाबा. होणार ताई, होणार, नक्की होणार. हे दत्तोबा, तुझं ज्योतिष खरं ठरलं रे बाबा. व्यंकटेशाची कृपा. आपण कोण यजमान? नारबा नारबा नारबा. तू माझ्या वाडीत आला होता ना मालकांसोबत? होय की. अरे नारबा, अरे धन्वंतरी पावलं म्हणायचं की तुला. वा वा वा, रेशमी काठाचं धोतर, सोन्याची काठी. मी म्हटलं नव्हतं राजयोग आहे तुला. अरे कसला राजयोग बोडक्याचा? मालकाची मेहरबानी, नारोमणे होता त्याची कृपादृष्टी, सोनियाची काष्टी मिळे आम्हा. वा 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 नरबा, तुम्हाला मिळतंय सोनियाची काठी आणि आम्हाला काय मिळतंय फत्रे? अरे हा, तुझे ज्योतिष खरे ठरले ना, म्हणून दक्षिणा घे, दक्षिणा. वा वा वा, शतायुषी भव, शतायुषी भव. दत्तोबा, डोसकं बिस्क फिरलं की काय तुझं? हा मरावा म्हणून मी होम घातला आणि तू याला शतायुषी भव, शतायुषी भव करतोय. मी मरावा म्हणून हो? माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, रात्र रात्र तळमळतोय. तुझ्यामुळे किती दिवस असं त्याला तिळतिळ मरताना बघू मी. पण यात माझा काय दोष? माझा काय दोष? अरे थेरड्या, तू माझ्या नवऱ्याला फसवलायस. एक आणा देताना त्याचा जीव वर खाली होतो आणि तू दर महिन्याला त्याच्याकडून 150 रुपये उकळतोस. अरे रे, मला लाज वाटते. मी काय करू? मला मरण येतच नाही. हे बाबा, तुझा आशीर्वाद घे हा परत. हो, मालक कुठे आहेत? मालकानू, 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 हो मालकानू, झोपला? दत्तोबा, ही घे तुझी दक्षिणा आणि निघित न झालं तुझं काम.
1 रुपया? त्यांना फक्त आशीर्वाद दिला तर त्यांनी 2 रुपये दक्षिणा दिली. तेही आमच्या तिजोरीतलेच होते. असं समज की मी तुला 3 रुपये दिले. समजलं? निघ आता इथनं. मालकानू, नारबा तू इतक्या लवकर महिना संपला? अरे मला तर असे वाटते काल परवाच पैसे दिले तुला. नाही मालकानू, पैसे मागायला नाही आलो हा मी. तुमच्या प्रकृतीचं कळलं ना म्हणून आलो. काय अवस्था करून घेतली हा? काय करू मालकानू? अहो मरणच येईना. आता तुम्हीच सांगा, म्हणजे मला लाज वाटते असं जगायला. हो अरे नरकात जाशील तू. तुझ्या काळजीनच खंगत चाललोय मी. हाजवर जे तुला देण्यात दिलंय ना, तुझ्या जमिनीच्या किमतीच्या पलीकडे गेलंय. म्हणजे कर्ज. पण मालकानू मला जगायचं नाही हो. पण उपाय काय? तुला मरायचंय हे नक्की ना? माझ्याकडे उपाय आहे. थांब. नारबा घे. हे घे विष. पिऊन शांतपणे झोपून जा. थेट वैकुंठा पांडुरंगाच्या पायाशी. घे घे घे. आत्ताच दे विष. पण माझ्या काही इच्छा आहेत, त्या पुऱ्या केल्या नाही तर घोटमळत राहील जीव. त्याची काळजी करू नकोस. मल्हारीचा शब्द आहे. चितेला चंदनाचं लाकूड वापरा माझ्या. काय? चंदनाचं लाकूड? वाह. तूप वापरा. तुपाच्या धारेतून स्वर्ग मिळतो म्हणतात. तुपावरून स्वर्ग गाठते म्हणतात ना. तुपावरून स्वर्ग? पहिले इथे घे. मी मेल्यावर ती दोघं उघड्यावर पडतील. त्यांच्यासाठी एक दुभती गाय दिली तर. दुभती गाय दिली? पहिले हे घे. नारो म्हणे आता निरोपाचे बोलू. आता काय बोलायचंय? बोल. शेवटचं बोल. माझी अंत्ययात्रा तुमच्या त्या पालखीतून न्या. खूप वर्षांची माझी इच्छा राहिली होती पालखीत बसायची. हो, तुझी तिरडी पालखीत बांधून नेऊ. जा आता इथं नको पडू. घरी जाऊन पड. जा लवकर जा. आजा मंजूला काय सुरू झाले? मी सुरण्याला घेऊन येतो. तू घर जा.
सांभाळ रे बाबा, मी चाललो. आता सगळं तुझ्या हातात. जय राम श्रीराम 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 जय राम श्रीराम. त्यांना गप्प बशीव. ते काय माझं मयत घेऊन चाललेत काय? श्रीराम जय राम. चुप राहा, चुप राहा. बॉम्ब बांधतात नुसते. चुप राहा. पण मालकानो कशावरून म्हणता नारबा मेला असेल म्हणून? काल होम केला ना देवीचा. कुलदेवी स्वप्नात आली ना माझ्या. काय सांगता काय? मला म्हणाली नारवाला नक्की स्वर्ग मिळेल. त्याची अंत्ययात्रा या पालखीतून काढा. त्याच्या चित्तेवर चंदनाची लाकडं ठेवा आणि त्याला साजूक तुपात जाळा. पण हे सगळं कशाला? त्याचा जीव अडकलाय ना या पालखीत. देवीचा आदेश. बाप रे, मानलाच पाहिजे. चला 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 चला. पंढरी, अरे पंढरी, 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 पंढरी पण गेला काय? पंढरी. जरा हळू ओरडा. पंढरी फोडोशीला गेलाय सुईणीला सोडायला. लांब आहे रे इथून. ते येईल आता. तासाभराने या परत. हा अरे हलकानू, हलकानू बघा चमत्कार. तुम्हाला खोटं वाटत होतं ना? हा, पण त्याची इच्छा नाही हो मला न्यायची. आता तुम्ही दिलेलं विष तुमच्या समोर घेतलं मी. बहिणीनो, तुम्ही कशाला काळजी करता? मालक कशाला विष पितील? आणि प्यायले तर? प्याले तर उपाय आहे ना माझ्याकडे. हे काय? दारू. गरगरत होतं सगळं जग. मला वाटलं मी चाललो. मग कसा बसा येऊन गप त्या ओसरीला पडलो असा. हा, आणि मग पहाटे बाळाचं रडण्याने माझे डोळे उघडले. पण तू झाला, पण तू. मी समजलो. समजलो मी की बाळकृष्णानं यमाला पळवलं. हो, साधा चमत्कार नाही. म्हटलंय ना, आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना. त्याच्यावर चांगले संस्कार कोण करणार? त्याला मातीची माया कोण लावणार? आणि या वाडीतली शाळी केळी त्याला खाऊ कोण घालणार? त्या नव्या जीवाची काळजी घ्यायला पाहिजे ना, म्हणून त्यानं मला थांबवलं असणार. अशी ती गजाल. मालकानू, आधी ठरल्याप्रमाणे मी मेल्यावर ही वाडी तुमचीच. हा मालकानू. हवेची हावच फसवी, कधीच संपत नाही. मृगजळ फसवे समोर दिसता, जो तो धावत जाई. हेच धावणे बसते होऊन जन्मभराचा ध्यास. सरते सारे जेव्हा होतो या ध्यासाचा भास. अरे कृष्णा, आज्या, या 2 शाळांचं काय करायचं? चल सांगतो. काय रे बाबा, चिपटी पिकली नाही? नाही, जा तिकडे बघ. 2 खवीस राहतात इथं. बागेची काळजी घेतात ना ते, त्यांच्यासाठी शाळी. खवीस
दोन पण त्यांची नाव का आजा? एकाचं नाव रंग्या आणि दुसऱ्याचं मल्हारी. आजा बाळ जपून घेऊन जा. अरे मल्हारीचा मुलगा राघव आहे ना, आता त्याचाही डोळा आहे आपल्या वाडीवर. हो जपायला हवा हा, तुझ्या बापाला आणि तुला. हो बस ना. आण. हे घे. पण आजा खवीस म्हणजे काय रे? आहे जे तयात सुख शोधू जाई, शोक कशा पायी नाही त्याचा. जितेपणी ज्याचा सरेना हव्यास, होई तो खवीस नारू म्हणे. चल ये. उरफाटाचा हळा, उरफाटा गावाचा उरफाटाचा हळा, पिंडाचा इथे कवळ्यावर डोळा. उरफाटा गावाचा उरफाटाचा हळा, पिंडाचा इथे कवळ्यावर डोळा. सशानं शिकार केली वाघाची, सशानं शिकार केली वाघाची. नशिबाला भिडे काय गजाल खरी काय, अरे गजाल खरी काय, गजाल खरी काय, गजाल खरी काय. हे मुंगीच्या मुताना वाहिला हत्ती, सतीच्या दाराला तांबडी बत्ती रे, सतीच्या दाराला तांबडी बत्ती. मुंगीच्या मुताना वाहिला हत्ती, सतीच्या दाराला तांबडी बत्ती. माणूस मेला हातून म्हणून, माणूस मेला हातून म्हणून, माझा रकाशीला जाय. गजाल खरी काय, अरे गजाल खरी काय, अरे गजाल खरी काय, गजाल खरी काय. उरफाट्या गावाचा उरफाटाचा हळा, पिंडाचा इथे गवळ्यावर डोळा. सशानं शिकार केली वाघाची, नशिबाला